रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली, अत्यंत क्रूरपणे झाली. आणि संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी आणि मला वाटतं संपूर्ण जिल्हा हा दहशतीखाली जगतो आहे. संपूर्ण जिल्ह्यातला सामान्य व्यक्ती, सामान्य कुटुंब हे दहशतीखाली जगते आहे. आणि त्यांच्या दहशतीखाली जगू नये आणि त्यांची भीती कमी व्हावी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी बीडमध्ये म्हणा, परभणीमध्ये म्हणा, पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं हे आंदोलन करण्यात आली आणि आंदोलन करताना काही लोकांकडनं काही चुकून गोष्टी घडल्या. मनोज जरांगे पाटील एक गोष्ट बोलले की तुम्ही धनंजय देशमुखांना धमक्या देता. काय बोलले मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून तुम्हाला सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये की कोण जातीचं राजकारण घडवून आणतं या केसमध्ये आणि जाणून बुजून या केसला वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जायचा प्रयत्न करते ते तुम्हाला सांगणार आहे. काय बोलले आपले मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील बोलले, धनंजय देशमुखांनी स्वतःहून आरोप केला आहे आणि तशी एक त्यांनी पत्र लिहून SP-ना कळवले की पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मला धमक्या दिल्या जात आहेत. कोणी धमक्या देते? वाल्मिक कराड्यांचा अत्यंत जवळचा असणारे माजी सरपंच किंवा सरपंच म्हणा, त्यांची पत्नी मला वाटतं सरपंच आहे, तो माणूस सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून मला इनडायरेक्टली धमकी देतो आहे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये. ज्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला भेटण्यासाठी पत्रकारांना देखील अलाउड नाही, त्या पोलीस स्टेशनमध्ये CIDच्या गाडीमधून एक वाल्मिक कराड यांचा माणूस येतो, डायरेक्ट पोलीस स्टेशनला घुसतो, मला CIDने बोलवलं म्हणून सांगतो आणि त्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची चौकशी न होता तो माणूस वाल्मिक कराडला जाऊन भेटून येतो. आणि आल्यानंतर धनंजय देशमुखांनी विचारल्यानंतर सुदर्शन घुलेचे फोटो दाखवून धनंजय देशमुखांना एक प्रकारे घाबरवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा असं एक पत्र धनंजय देशमुखांनी SP-ना दिलेलं आहे. SP का हवं त्यांना, हे कोणी सांगितलं? मनोज जरांगेंनी सांगितलं. ह्याच्यावरती मनोज जरांगे काय बोलले, तुम्ही आमच्या पोरांना म्हणजे इतक्या आमच्या संतोष देशमुखांची तर हत्या केलीच तुम्ही, पण अजून तुम्ही आमच्या पोरांना मारायचा प्रयत्न करताय, आमच्या मराठाच्या पोरांना मारायचा प्रयत्न करतायत किंवा आमच्या धनंजय देशमुखांना मारायचा प्रयत्न करताय. पण जर का असं झालं आणि धनंजय देशमुख किंवा त्याच्या पूर्ण कुटुंबाच्या जर केसाला जर धक्का लागला तर तुम्हाला आम्ही घरात घुसून मारू, असं मनोज जरांगे पाटील बोलले. आता यामध्ये मला नाही वाटत की त्यांनी वैयक्तिक एखाद्या जातीचं नाव घेऊन बोलले, परंतु या केसला कोणीतरी जाणून बुजून वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जायचा प्रयत्न करते. या केसमध्ये सगळ्यात अगोदरपासून आणि सुरुवातीपासून सुरेश धस आमदार साहेब हे या केसला सगळ्यात जास्त हायलाईट करून म्हणा किंवा यांनी ही केस लावून धरली म्हणून सभागृहामध्ये बोलले, म्हणून मीडियाचं अटेन्शन त्या साईडला गेलं आणि या केसला एवढं वेटेज आलं. आणि त्याच्यामुळं ही केस सगळ्यात जास्त राज्यामध्ये गाजली. फक्त राज्यामध्ये नाही, देशामध्ये या केसबद्दल चर्चा सुरू आहे. देशामध्ये विचार करतात लोक की इतकी क्रूरपणे महाराष्ट्रात हत्या झाली, ह्या महाराष्ट्राचं बिहारपेक्षा बेकार कशी काय अवस्था झाली. आणि म्हणून जाणून बुजून जे लोक संतोष देशमुखांच्या बाजूने बोलतात, जे लोक ह्या आरोपींना अटक करण्यासाठी, फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करतात, बोलतात, ह्या सगळ्यांचा आवाज दाबायसाठी आणि ह्या सगळ्यांचा आवाज दाबण्यासाठी जाणीवपूर्वक कोणतरी ह्याच्यामध्ये षडयंत्र करते आणि जाणीवपूर्वक जातीचं राजकारण करून जातीला मध्ये घालून ह्या केसला वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जायचा प्रयत्न करते. आता हे कोण करतं आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही त्या माणसाचं नाव कमेंट करून तुम्ही नक्की सांगणार आहे मला आशा आहे तुमच्याकडून. पण ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे आणि अत्यंत धोकादायक आहे. अहो, कुठल्याही जातीसाठी असेल तर कुठल्याही तुम्ही जातीतनं असू द्या, तुमच्या जातीनं जर जातीतल्या एखाद्या व्यक्तीनं जर चूक केली असेल तर त्या माणसाची चूक तुम्ही झाकून घेतली नाही पाहिजे, दाखवून दिली पाहिजे. कारण तो चुकीचा म्हणजे इतकी क्रूर आणि बेकार घटना हत्या करणारा व्यक्ती हा कुठल्याही समाजाचा जातीचा असू द्या, तो त्या जातीचा कधीच होऊ शकत नाही. तो फक्त आणि फक्त विकृती या जातीचा आहे. आणि विकृती जातीच्या माणसाला कुणीही समर्थन करू नये. भले तो कुणाच्याही घरातला असू द्या, कुणाच्याही दारातला असू द्या, कुणाच्याही जातीतला असू द्या, नाहीतर कुणाच्या मातीतला असू द्या. डेफिनेटली भले तो मराठा समाजाचा जर एखादा आरोपी असेल तर त्या आरोपीला देखील मराठा समाजाने पाठीशी अजिबात घालू नये. OBCतला कुठला एखादा आरोपी असेल त्या OBCतनं देखील अशा आरोपींना पाठीशी घालू नये. का घालू नये? कारण ही आरोपी आहेत, हे विकृती आहे आणि ही विकृती कुठल्याही जातीची नाही. उद्या त्या जातीतल्या लोकांना देखील ही विकृती त्याच पद्धतीने मारायला मागे पुढे बघणार नाही.
म्हणून तुम्हाला जर कोणी जाणीवपूर्वक ह्या केसमध्ये जातीचा रंग दाखवून देऊन ह्या केसला जर वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जायचा कोणी प्रयत्न करत असेल तर बाबांनो, अशा गोष्टीपासून थोडं लांब राहा आणि ही विकृती एकदा ठेचली पाहिजे, यासाठी तुम्ही देखील प्रयत्न केले पाहिजेत. जर असं, आणि याच्यामध्ये पण मी सांगतो, जर वैयक्तिक एखाद्या जातीला हे आरोपी आणि हे केस सोडून जर कोणी टार्गेट करत असल्याने, शिवीगाळ करत असल्याने, म्हणजे चुकीचे शब्द बोलून जर अपमान करायचा प्रयत्न करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. कोणी केले मला नाही माहिती आतापर्यंत, पण जर कोण करत असेल तर ती मात्र चुकीची आहे. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जातीचा माणूस आहे म्हणून तुम्ही एकत्र यायचं आणि त्याची झालेली चूक ही झाकून घ्यायची. कारण ही चूक इतकी भयानक आणि खतरनाक आहे की कोणी झाकून घेऊ शकत नाही, कोणीही. आणि मी तो बोलतो घेऊ नये, भले तू कुठल्याही समाजाचा जातीचा असू द्या. आता याच्यामध्ये धनंजय मुंडे, मंत्री महोदय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची गोष्ट चालली आणि धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही देणार ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी सविस्तर धनंजय मुंडे राजीनामा का द्यायला पाहिजे त्यांनी किंवा देणार की नाही ते तुम्हाला मी सांगितले त्या व्हिडिओमध्ये, तो नक्की जाऊन बघा तुम्ही. परंतु धनंजय मुंडे वंजारी समाजातून येतात. आता विषय काय तुम्हाला सांगतो, बहुतांश आरोपी हे वंजारी समाजातलेत. वाल्मिक कराड हे वंजारी समाजातलेत, संतोष देशमुख मराठा समाजातलेत, ठीक आहे, सुरेश धस मराठा समाजातलेत. म्हणून असं लोकांचं एक मन झालं आहे आणि लोकांमध्ये मनामध्ये विष कालवण्याचं ठराविक लोकांनी प्रयत्न केलेले आहेत, की बाबा हे लोक मराठा समाजाचे आहेत, हे लोक वंजारी समाजाचे आहेत. अरे मित्रांनो, इथं मराठा आणि वंजारी समाजाचा विषयच नाही आहे. वंजारी समाजाची लोकांची हत्या केली नाही आहे का, बीडमध्ये झाली नाही का? ह्या 10 वर्षामध्ये कित्येक हत्या, कित्येक मर्डर ह्या परळ्यांनी बीडमध्ये झालेले आहेत. ह्यापैकी किती लोक मराठा समाजाचे आहेत आणि किती लोक वंजारी समाजाचे आहेत ही एकदा तुम्ही माहिती काढली पाहिजे. आणि जर का तुम्ही ही माहिती काढली तर तुम्ही ह्या केसला वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जायचा प्रयत्नच करणार नाही, विश्वास आहे मला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या केसमध्ये जातीचं राजकारण आणू नका, ह्या केसमध्ये विकृतीचं राजकारण करा आणि अशा प्रकारची क्रूर हत्या करणारी विकृती आपल्या समाजातनं संपली पाहिजे. आणि अशा प्रकारचं जर कोण व्यक्ती असेल तर अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे. का माहिती आहे, जेणेकरून हे दुसऱ्या एखाद्याचं संतोष देशमुख होऊ नये. भले असते मराठा समाजातले म्हणून सोडून द्या, अहो ते उद्या आज जर या केसमधून ही अशा इतकी क्रूरपणे निर्दयपणे हत्या करणारी लोकं जर सुटली तर त्यांचा कॉन्फिडन्स इतक्या हाय लेवलला जाईल की जे सराईत गुन्हेगार असतात, संघटित गुन्हेगार असतात ना, हे देखील यांच्यापुढे काहीच नाहीत. मग हे दिवसाढवळ्या उद्या कोणाचीही हत्या करू शकतात जर का हे आरोपी या केसमधून सुटले तर. पोलीस प्रशासन काय करते आता, एक आरोपी तुम्हाला सापडत नाही आहे, एक आरोपी जो बाकी राहिला आहे कृष्णा आंधळे. खरं तर कालपर्यंत पोलिसांना असं वाटत होते की हा सापडेल, परंतु तो व्यक्ती अजूनपर्यंत सापडत नाही. कारण तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होणार नाही आणि तोपर्यंत पूर्ण केसचा तपास होणार नाही आणि ही केसची चार्जशीट मला वाटतं न्यायालयामध्ये दाखल होणार नाही. आणखी एक गोष्ट, वाल्मिक कराड जे आहेत यांचा रोल हा 302मध्ये जरी नसला, म्हणजे हत्ये प्रकरणी जरी नसला तरी त्यांनी जी खंडणी मागितलेली हा गुन्हा तर सिद्ध झालेला आहे. कारण ज्यांच्या फोनवरनं त्यांनी खंडणीसाठी फोन केलेला ते म्हणजे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे सक्के मावस भाऊ आहेत. मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि विष्णू चाटे यांनी मान्य केलं आहे की माझ्याच फोनवरून वाल्मिक कराड यांनी फोन केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली आणि त्यांचं बोलणं झालं आहे आणि हा गुन्हा त्यांनी जवळपास मान्य केला आहे. आता ह्या खंडणीच्या गुन्ह्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झालेली, ते लिंक बरोबर तिथं जुळतं. त्याच्यामुळे भले त्या ठिकाणी उपस्थित नव्हते वाल्मिक कराड, परंतु त्यांच्या कारणामुळे संतोष देशमुखांची हत्या झाली, याचा अर्थ लिंक तिथं आली. त्याच्यामुळे 302च्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडांना देखील अटकवलं पाहिजे, मग त्यांच्यावरती देखील 302चा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्यासाठी सगळेजण मागणी करतायत. आता पोलीस प्रशासन काय करते, आदरणीय देवेंद्र फडणवीस काय करतायत आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का नाही द्यावा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावरती आपण येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की माहिती देऊ की नक्की काय होते, काय घडते. ठीक आहे. जय शिवराय, जय मल्हार.